ना वागावचा हां आदिवासी पद्धतीने एक दोन घागर दारू घेऊन आले होते आणि इथे एक पात म्हणून एक ओरमापी म्हणून पुंजतात. पात पुंजलं, आता ओरमापी पुंजता आहे आणि हे एकदम कमी खर्चात जातीरिवाजप्रमाणे म्हणजे हा लग्न पार पडता आहे. आणि इतकं हे असतं आमचं आजोबा पंजोबापासून हिवाऱ्या देवाचं जे गावाचं आजूबाजूचं देव असेल त्या देवाचं पूजन करतात. इतकं भारी पूजन करतात. आणि हे याच्यात जे दारू घेऊन आलं आहे ते प्रत्येक नातेवाईक आणि जातीचं आणि जितकं माणसे आले आहे ते सगळे इथे हे थोडं थोडं वाटून पितील. आणि याच्यातच हे महत्त्व हे ओरमापी आहे, याला महत्त्व असतं. हे सांगताय हे चांगलं पुंजायचं आणि म्हणजे जो पुंजारा असेल त्याला सांगता आहे. आधी बीर बीर गाणे गावा लवकर लवकर. मापे पुंजायले वा पुंजायले देही युक्ताल. ही गाणं ना गावी जी तुम गावा गावी ही तो जी हाँ अदवा थे तुम
कोरसखाडीवाले मुलाकडचं म्हणजे हे आहे आई हे गाणे म्हणत आहे हे आणि हे समोर आहे हे ते नवरीकडचं म्हणजे हे आहे आणि हे इथे आता इथे घागर म्हणजे झाकण्यासाठी आणि याच्या नाज असतात असतात हे घागर माझे हे लावलेलं आहे पैसे म्हणजे हा 1001 रुपये आणि हा एवढं मोठा टोपीला आहे हे करून दारू घेऊन आता हे पैसे घेतले आता आता दारू पितील असं हे प्रथा आहे इतकं भारी प्रथा आहे म्हणजे सांगायचंच काम नाही याच्यामध्येच म्हणजे ते होऊन जात आहे इतकं भारी हे आता थोडं ते झाकणाऱ्यांना म्हणजे देत आहे ते पितील म्हणजे हे बाई आता पाहून घ्या हे असं आमचं आदिवासीचं परंपरा प्रथा आहे खरं म्हणजे पाहायला गेलं तर एकदम कमी पैशात कमी खर्चात म्हणजे हे लग्न पार पडत आहे आता नवरीकडे जातो आहे मी आता तोंबाचे पैसे नाही मिळाल्यामुळे ह्या घरात म्हणजे पाडलेले आहे आता ते पोरी कुठे असेल काय असेल ते पण मला माहिती नाही इथे घरात बसलेले आहे पोरी हे इतकं हे भारी हे असतात घरात म्हणजे पैसे किती आले आहे हे पण सांगू शकतात हे इज्जताने विश्वासाने हे इतके पैसे आले आहे इथे बघायला गेलं तर खूप पैसे असतात हे आमचं नातेवाईक भावाचं बाबा इथे म्हणजे ही मुलगी आता लग्न इथं पार पडत आहे हे तुझं नाव काय आहे बेटा पूर्ण नाव अरे हे पुरी माझी इतकं भारी सांगत आहे सुनीता तिथे वडवी इथे लग्न इथे पार पडत आहे भाऊ आई काका बाबा सगळे मिळून आणि सुनबाई इथे येत आहे हे रामरामी करायला येत आहे आता इतकं भारी म्हणजे हे आहे लग्नाचा कार्यक्रम पार पडत आहे आणि आता हा नातेवाईकमध्ये ते तिथे कोटणी आणि कोरसखाडीचं आणि देहेचं याच्या लग्न असतात तिथे म्हणजे मी सवारी मी चुकला आहे तिथेच याच्या बी लग्न तिथेच केलं तिकडेच राहिला हा म्हातारा होऊन गेला आहे पण माझंच भावाचा मुलगा आहे आता माझे थोड्याच वेळात माझे सांगताय का तिथे नवरदेवकडे जावं असं माझे सांगायचं पण माझे हे मास्तर आहे हे भारी आहे हे आंब्याचं झाड आहे पूर्ण या झाडाच्या खाली जाण बसलेले आहे आणि इथे नाचायला सगळेजण म्हणजे ओरखत वेवाणी इथे नाचायला येऊन गेले ते ढोल वाजून नाचत आहे त्यापर्यंत त्या नवरदेवला एकट्यालाच तिथे म्हणजे त्याच्याबरोबर कोणी वेवाय आणि पोराचं नातेवाईक आणि ते जेवण बनवत आहे ते इतकं भारी जेवण म्हणजे ते झाडाचं खाली बनवत आहे इतकं भारी बनवत आहे आणि हे आंब्याचं झाड आहे याच्या खाली जाण बसलेले आहे हे परंपरा आदिवासीचं प्रथा आहे
आणि प्रथा आहे तर हे पोरं म्हणजे आता पूर्वीपासून म्हातारे लोक फेटा बांधून येत होते, तसं म्हणजे हा पोरगा म्हणजे नवीनच आहे, पण एक सुशिक्षित घराण्यातलं फेटा बांधून म्हणजे हा पोरगा आला आहे. इथे नवरदेव म्हणजे इथे बसलेला आहे. आता थोडंसं छत्रीवर करून द्या बेटा, थोडंसं उभं राहा बेटा. नवरदेव म्हणजे थोडं उठा. आता नवरदेव उभं राहिलेला आहे. हे खाली करून दे बेटा. ह्या नवरदेव आहे आणि याच्या बरोबर लहान लहान पोरी आहे. यांना गाणे म्हणजे म्हणता येत नाही असं नाही, यांना खूप गाणे येत आहे. हे खूप भारी आहे. हे हेळद आहे. हे हेळद हाता पायाला लावून याचं हे हेळद आहे. आणि हे सगळ्या बाया बसलेलं आहे. होराकडचं वेवाय इतके भारी बसलेलं आहे. आणि रामराम करतो आहे, हेच खरं महत्त्वाचं आहे. हे रामरामी करतो आहे, हेच खरं महत्त्वाचं आहे. आंब्याच्या झाडाचं खाली बसवलं तर म्हणजे कसं आपल्या मनात कसं वाटतं दादा. इथे या झाडाच्या खाली बसवलेलं आहे आणि इथे कसं वाटतं मग दादा, तुम्ही सांगू शकतात का? आंबा सावलं तर मग पोटाय का ना पडतो. म्हणजे हे पोरं म्हणजे सांगताय की चांगलं आहे, हवेशीर आम्ही म्हणजे इथे झाडाच्या खाली बसलेलं आहे, इतकं चांगलं आहे. मन मोकळंपणाने म्हणजे हवेशीर बसलेलं आहे. आणि बिगर पंखाचं हे बसलेलं आहे. मांडवणे आहे इथे आणि मांडवाचं पैसे बचत होत आहे. बँडवाजाचं पैसे बचत होत आहे. ते 2 ढोल वाजत आहे. हे परंपरा प्रथा आजोबा पंजोबाचं प्रथा आहे. हेच खरं महत्त्वाचं आहे. पुढील म्हणजे जितके म्हणजे समाज असेल तर याच पद्धतीने लग्न कार्य पार पाडावा अशा अपेक्षा व्यक्त करून माझी इथेच संपवत आहे मुलाखत. जय हिंद. जय हिंद.